सहज 10-12 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. अच्छा. हा, मराठी 7वी शिकलोय फक्त. 7वी. हा. मग तुमच्या वडिलांपासूनच हे भट्टीवर गरम करायचं. भट्टीवर गरम केल्यानंतर त्याला मग सल्फ्युरिक ऍसिड लावून स्वच्छ करायचं. आता आम्ही ठोके टाकतो मटार काम करतो. स्वच्छ केलं. आता याला पण आपण चिंच लावणार. ह्याला पण कोटिंग केलेलं आहे. हो, त्याला कोटिंग केलं. कलई आणि कोटिंग केलेलं आहे. पण मस्त. हा एक प्रकार आहे. तुम्ही काजू बदाम ठेवू शकता किंवा त्याला कॅन्डल लाईट लावू शकता. सुंदर. नमस्कार मंडळी, योगिता स्लॉट्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या भागामध्ये एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. आपण आज पुण्याला आलोत आणि पुण्याला प्रख्यात अशी तांबटाळी, जिथे तांब्या पितळेची भांडी बनवली जातात. तांबटाळी म्हणजे तांब्याचं जास्त ठोक्याचा आवाज येत असेल तुम्हाला. तर आजच्या भागामध्ये मला सुद्धा माहिती हवी आहे की काय कसं इथे सगळं हे वस्तू बनवल्या जातात, म्हणजे भांडी बनवली जातात. बरेच वर्ष जुनी अशी तांबटाळी पुण्यातली खूप प्रसिद्ध अशी आहे. आज आपण तिथे भेट दिली. संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. इथे येणं म्हणजे अगदी सोपं आहे. पुण्याच्या आपली कुठली मुंबईवरून येणारी ट्रेन पकडायची किंवा तुम्ही बसने येऊ शकता, STने येऊ शकता. पण सगळ्यात सोपा प्रवास मला आजचा इंटरसिटीचा जो वाटला, अगदी 2.5 तासामध्ये. म्हणजे मी 7:10ची ट्रेन 10 ठाण्यावरून पकडली इंटरसिटी. ती अगदी 10ला आली पुणा स्टेशनला. त्याच्यानंतर शेअर ऑटोमध्ये 40 रुपयाप्रमाणे इथे मला सोडलं समोर ह्या चौकामध्ये. कसबा पेठ सांगितलं आणि आता इथे आपल्याला तांबटाळीमध्ये जायचं आहे. हे बघा, इथे प्रवीण हँडीक्राफ्ट ह्या दुकानाला आपण आज भेट दिली. चला या, ही तांबटाळी आहे. पण यांच्या शॉपमध्ये भेट दिले, प्रवीण हँडीक्राफ्ट असं. दादा नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव प्रवीण खरोलीकर. ही प्रवीण हँडीक्राफ्ट नावाने फर्म चालते. 107 कसबा पेठ पुणे 11 मध्ये. बरं. हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. पिढीजात म्हणजे आता तुमची कितवी पिढी आहे? आता ही माझी 5वी पिढी. 5 पिढ्यांपासून म्हणजे विचार करा किती झाले वर्ष तांबटाळीला. आता इथं आम्हाला कसब्यामध्ये येऊन आम्हाला 100 वर्ष जास्त झाले. बरं. म्हणजे कोकणातले खरं. कोकणातले आहेत. तिथे पहिले आमचे पंजोबा करायचे काम. तिकडनं आम्ही इथं आल्यावर आता आम्हाला 100 वर्ष झाली या वाड्यात प्रॉपर्टी घेऊन आम्हाला. तर आमच्या प्रेक्षकांना आणि मला सुद्धा उत्सुकता आहे इथलं सगळं बघायचं की कशा प्रकारे काम केलं जातं तुमच्याकडे. तर आपण सुरुवात करूया. दाखवतो. तुमच्या कारखान्यात आले आहोत आणि बघूया काय प्रोसेस चालू आहे. आता दादा ही कोणती प्रोसेस आहे? आता हे मशीन वर्क चालतं. आता हँडवर्क कमी झालं आणि मशीन वर्क जास्त काम झालं. आता पहिल्यांदा हँडवर्क असायचं. हँडवर्क आहे, अजून काय काय जॉब आहे हँडवर्क करतो. जे नाही होणार आहे ते हँडवर्क करतो. आता मशीन वर्क ते चाललंय. आता हे ग्लास दाखवते इथं. आता हे बघा, हे असे डाई प्रत्येकाच्या. आता या प्रत्येक वस्तूची डाय या पातेल्यापासून हा जॉब तयार केला सर. आता या पातेल्यापासून आता हा जॉब तयार झाला. आता बरं, ह्या पातेल्यापासून. हा. अच्छा, तपेलं म्हणतात ना. आता हे कच्चं आहे अजून. आता तिथं नवीन झालेलं आपलं परत दाखवतो तुम्हाला. अच्छा, बरं. नवीन झाल्यानंतर ते वेगळ्या प्रकारे असतं. नवीन झाल्या परत ते गरम करून. हे जे प्रोसेस आहे ही पहिली असते का? ही पत्रा येतो. पत्र्यावरनं आम्हाला हे एक प्रेस आम्हाला बाहेरनं करून घ्यावं लागतं. पॉवर प्रेसवर. आपल्या इथं अलाउड होत नाही एवढा मोठा प्रेस, म्हणून ते बाहेरनं प्रेस करून घेतो. म्हणजे सगळ्यात पहिला पत्रा असतो. पत्रा असतो, नंतर त्याला आकार दिला जातो. पत्रा असा, हा असा पत्रा येतो. अच्छा, अशा स्वरूपाचा हा पत्रा. हा तांब्याचा आहे ना? तांब्याचा. फक्त तांबा बनतं का पितळ पण? पितळ पण होतं ना ते. पितळ म्हणजे सेम असंच पितळेचं पण असतं. हा, असाच पत्रा येतो. बरं, अशा पद्धतीने. आता प्रत्येक साईज मध्ये येतात. त्याला साईज मोठी लागते. हा ही लहान साईज आहे. बरं. हे आता आपण ते लोटे बघितले ना, त्याला येतो. आता हे पत्र्यापासूनच तयार केलेलं आहे डायरेक्ट. मग आता हे ग्लास बनवण्याचं ग्लास चाललंय. हा, ग्लास बनवतात. बरं. उभे ग्लास येतात. मग हे सर्व पूर्वी हाताने बनलं जायचं का? हा, आता हे मशीन बनते. पहिल्या हाताने करायचे काम. बरं, अशा पद्धतीचं ग्लास आहे का? बरं. मग ग्लासांचे तरी बरेच प्रकार असतील ना? हो. आता वगैरे. आता हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. बरं. ह्याला डाय वेगळी आहे. बरं. डाय वेगळी आहे. बरं. असे 5-7 प्रकार आहेत. हा, प्रत्येकाला जरा डिझाईन वेगवेगळी लागते मार्केटला, जसं त्या हिशोबाने करावं लागतं. बरं.
तर दादा मग तुमच्याकडे कितीतरी वस्तू असतात, म्हणजे किती वस्तू बनतात साधारणतः? माझ्याकडे आता बऱ्याच शेतकरी 70-80 जॉब आहेत तसे. 70-80 म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे जॉब आहेत. सगळ्यात लहान कोणती वस्तू येते? आता ते बारीक डबे आहेत. हा सगळ्यात बारीक. हे अजून पण बारीक येतात, हे झाकण बारीक येते एकदा. अच्छा, हे कशासाठी यूज करू गेले? हे सुपारीचं भांड आहे. त्यांचे वडील आहेत, त्यांना आपण विचारूया. दादा नमस्कार. आपलं नाव? शरद रामचंद्र खरवलीकर. अच्छा, मग आपण किती वर्ष झाले व्यवसायात आहात? आता जवळजवळ कमीत कमी 60 वर्ष मी 10-12 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. अच्छा. हा, मराठी 7वी शिकलोय फक्त. 7वी? हा. मग तुमच्या वडिलांपासूनच हे? वडिला आजोबांपासून, आजोबांनी मला शिकवलं काम. बरं, मग आता तुम्ही हे कोणतं काम करताय? हे बारीक सारीक आता मी काम करतो. नाहीतर 40 वर्षापूर्वी मी एवढे मोठे हे वस्तू बनवलेले. बरं. खाली जॉईंट यायचं, इथं जॉईंट यायचं, खालचा भाग वेगळा, वरचा भाग वेगळा. आता प्रेसवर होतो. अच्छा, प्रेसवर. मग आता तुम्ही फरक काय म्हणजे सांगायला? हे ठशांचं म्हणजे कामाचं हातानेच केलं जातं ना? हाताने ठोके, फक्त हातानेच. बरं, मग हे खूपच बारीक ठसे. हो, मग ते तसं वस्तू असेल तसं करायला. अच्छा, मोठी असेल तर मोठे. मग आता हा एक संपूर्ण एकच आहे हा खायला? एकच जरी. हा, संपूर्ण वन पीस मध्ये. हा बघा, हा वन पीस मध्ये आहे तांब्या. हा, हे तपेले सारखं. हा, छोटस. आणि हे आता कलश म्हणून पण वापरतात ना? कलशला ती वेगळी वेगळे असते. बरं, हे कलशला ते असं. अच्छा, मग हे आपल्याकडे जेव्हा हे प्युअर तांबा आहे ना? प्युअर तांबा. आणि जेव्हा आता बाहेर जातं तेव्हा तुमच्याकडचा भाव वेगळा असतो का? थोडा पत्र्याचा फरक पडतो ना. बी क्वालिटी माल कमी भावात मिळतो. बरोबर. आणि ए क्वालिटी माल जास्त भावात द्यावा. आणि ओरिजिनल तांबा मिळताना मुश्किल असते. बऱ्यापैकी बघा ना, तांबा कसं लखलखतं एकदम मस्त. आणि घंगाळ आहे ना? हो, घंगाळ मध्ये किती साईज येतात आपल्याकडे? मग जवळजवळ 10-12 साईज आहेत. एवढ्या लहान गंगाळापासून एवढ्या मोठ्या गंगाळापर्यंत. तुम्ही आता काय सांगाल, म्हणजे पूर्वीच्या ज्या पद्धतीमध्ये आणि आताच्या पद्धतीमध्ये? पुष्कळ फरक आहे. पुष्कळ फरक. मी हे जे वस्तू आहे ना, हे एवढं मोठे 2 पत्रे गोल घेऊन त्याला घन मारून. पहिला आम्हाला 10 किलोचा घन घ्यायला लागायचा. आता हे अर्धा किलोचा पण म्हणजे फरक एवढा फरक पडलाय. आणि आता मशीन वर्क चाललंय. कष्ट लई कमी झाले. मशीन आले. बरोबर. आम्ही हे आजोबाच्या हाताखाली 5 नाही तर 6 नग तयार व्हायची. हो का? आता सबंध दिवसात 100 नग तयार हो का? तरी मग तुम्ही साधारणतः किती ठोके मारून होता दिवसभरात? दिवसभर त्याचे एक मनुष्य 15-20 नग तयार करतो नुसते ठोके. हो का? म्हणजे एका ह्याला किती वेळ लागतो? तरी 10-15 मिनिटं. हे बारीक गेलं. बारीक बघा ना, किती बारीक काम आहे. आणि दिसायला ते सुंदर आपल्यापर्यंत येतं. आणि याला धार वगैरे काहीच नाही. मस्त आहे, छान आहे. ते लोटे मस्तच आहे. हा पण कलश एकदम मजबूत आहे. धन्यवाद काका, छान माहिती सांगितली. आमच्यासारखे सामान्य ग्राहक आले तर मिळतात का? हो, मिळतात. म्हणजे आम्ही डायरेक्ट आले. आणि तुमचं ऑनलाईन आहे? ऑनलाईन म्हणजे आम्ही करतो. आमचे ऑनलाईन दिसतात ना प्रोडक्ट, त्याच्यावर ते कस्टमर मागतात. कुरिअर करून पाठवतो. किंवा पुण्यातल्या पुण्यात असेल तर पोर्टर होतात. मग दादा, आता आम्ही आता एखादी वस्तू घेतोय बाहेरून, त्याच्यापेक्षा काय फरक असतो तुमच्याकडे? बाहेरच्या पेक्षा आमच्याकडे फरक पडतो. डायरेक्ट आमचं काही शोरूम नाही, आमचा कारखाना आहे. त्यामुळे शोरूमच्या याच्यात फरक पडतो. जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतो तोपर्यंत तो भाव वाढलेला असतो. पण तुम्हाला डायरेक्ट ओरिजिनल आणि अगदी कारखान्यातून आपल्या समोरच हे सगळं तयार होतंय. अगदी हा म्हणाला सुपारीच आहे ना? सुंदर आहे बघा ना, त्याच्यामध्ये चमचा सुद्धा आहे. आता हे ठोके बघा, हो, किती बारीक ठोके. आता ते काका करत होते त्याच्यापेक्षाही बारीक आहेत. म्हणजे मोठ्या वस्तूला मोठे ठोके. आणि किती अगदी ते कसे केलेले बघ ना, बारीक असे एकसारखेच असे.
असं म्हणजे वाटतच नाही कसं काम करत जेवढं बारीक असतं तेवढं महाग पण आहे. हो ना. आणि प्रत्येक जण कामात मग्न आहे. अगदी वय किती त्यांचं 84 तरी सुद्धा अजून ते काम करतायत. आणि दादा मग आपल्याकडे कितीपासून सुरुवात काय याची? हे 800 रुपयाला एक पीस बसला. 800ला? 800 रुपयाला. अच्छा. ओरिजिनल तांब. तोच मोठा तांबे घेतला तो कमी बसतो मग तुम्हाला. बरं. आणि कलश आपल्याकडे काय? आता हा कलश आहे तो. हा 750 रुपयाला बसतो. 750ला. बापरे. वजन आहे. पण ते काय होतं, हा बारीक होता म्हणून तो महाग बसतो. महाग बसतो म्हणजे लहान वस्तूला जास्त काम आहे. जास्त आहे म्हणजे डाय मध्ये वगैरे सगळं बसवणं, कलेचं काम जास्त आहे. बरं बरं. आता हा एक असा एक कॅन्डल लाईट लावला. कॅन्डल होल्डर. हा कॅन्डल होल्डर. आता हे नवीन आयटम आहे. कॅन्डल होल्डर आहे. आता हा एक प्रकार आहे कॅन्डल होल्डर आहे. हा एक प्रकार आहे. तुम्ही काजू बदाम ठेवू शकता किंवा कॅन्डल लाईट लावू शकता. सुंदर सुंदर सजावटीचा. आता हा एक सुपारीचा डबा असा. हा वेगळा आहे ना? हा वेगळा आहे. सुपारी किंवा आपण मुखवास काही ठेवू शकतो. सुपारी मुखवास काही ठेवा, बरीचसे ठेवा काही ठेवा. आणि रुखवातीमध्ये वगैरे आम्ही कोटिंग केले, काळी पडत नाही म्हणून लेकर कोटिंग करतो. म्हणजे काळी पडतच नाही नाही पडत. ते काही काही ठराविक आयटमलाच करतो आम्ही. काही ठिकाणी वातावरणाचा होऊ शकतं आणि डेली वापरातले असतात त्यांना आम्ही करतो. आता हे डेली वापरातले भांड्यांना आम्ही करत नाही. बरोबर. बघा माहिती मिळते आपल्याला चांगली. आणि कॉफीचं दिसतंय. कॉफीचं आहे. कॉफीचं बघू. हा काय छान आहे. पाण्याची होती बेडरूम बॉटल म्हणून म्हणतात त्याला. सगळे ठोके मारलेले आहेत बघा ना. मस्त. हा आपलं स्वतःचं प्रॉडक्ट आहे. एकदम हेवी मध्ये. हेवी मध्ये. मार्केटला लाईट वेट येतं. बघितलंय. आता मी व्हिडिओ बनवत असते ते कळतं की एखाद्या शोरूमला भेट दिल्यानंतर त्याची जी क्वालिटी आणि आता हातात घेतल्यावर ते कळतं. पण ते ठेवायला लागतं, बाहेर ठेवायला लागतं बाकीच्या. पण हे घेतलं तर तुम्ही खरंच त्यातलं पाणी प्यायला तर खरंच चांगलं आहे. आता हा एक आयटम आहे. उरली म्हणतात त्याला. उरली म्हणतात. छान वाटेल. कॉस्टली आयटम आहे पण. हा कितीला पडणार? कुठला? हा 2000. 1500 पासून चालू आहे माझ्याकडे रेंज. बरोबर. 2000, बघा ना कसं टोक्याचं काम बघा ना कसं आहे. 3, 4, 5 हजारापर्यंत अशा उरल्या आहेत माझ्याकडे. पण साईज वरती मोठ्या आहेत. म्हणाले ते 1600 रुपयाला पडतं. 1600ला पडतो. आणि त्यातलं तुम्ही मार्केटमध्ये घेतलं तर ते 600 रुपये 700 रुपये. एकदम लाईट वेट आहे. लाईट वेट असतं. हे कसं मजबूत एकदा घेतलं बघा. हे काय? हे स्टीमर आपलं मोदक पात्र. हे सुद्धा बनवत नाही कोणाला जास्त. नाही नाही बंद झालेले. हातात घेतल्यावर त्याची क्वालिटी कळते. वजन किती आहे बघा. आणि याच्यामध्ये तुम्ही सगळ्या स्टीम करू शकता बरेच पदार्थ. आता मोमोज होतात, इडली होते. हो ना. बरेच प्रकार. आळूची वडी होते. आणि नुसतं आपण याच्यामध्ये काय वेगळे पदार्थ पण करू शकतो. तसं काय करू शकतो. 5000 मोदक पात्र. मग याच्यावर मोठं पण करून घेऊ शकतो ना. आता एकच साईज काढलं कारण रनिंग आयटम नाहीत. बरोबर. सिजनेबल चालतं. आणि तांब्यामध्ये कोण जास्त वापरत नाही. आता स्टीलचे वापरतात कमी हे असं पण ठेवू शकतोय तुम्ही. छान घंगाळ सारखं छान हे मोदक पात्र पाणी पिण्यासाठी. बरं. कलशचा प्रकार असायचा. कलशचं हे ना. पण बरीच जण मार्गशीर्ष मध्ये पण वापरतात मुंबईमध्ये. तांब्याची वस्तू तुम्ही पूजेला कुठलेही वापरा पण वजनदार आहे. छान आहे बघा ना. नॉर्मल आपण प्लेन वापरतो पण एकदम ठोके दिलेलं आणि वजनदार जाड आहे. आणि बाजूने एकदम फिनिशिंग आहे. संपूर्ण एकच आहे ना. हो अखंड आहे. पण जाड मध्ये. दादा याची काय किंमत आहे कलशची? ते 750, 850, 950 असे रेंज मध्ये. घंगाळाचाच पण आम्ही वेगळं डिझाईन केलं. जे पूर्वीच तुम्ही नवीन जरा डिझाईन जशी पिढी आली तशी त्याप्रमाणे नवीन ह्याच्याप्रमाणे. छान छान. वा. आता हे पण आहे. सुंदर आहे. फ्रूट बाउल आहे. दोन्ही फ्रूट बाउल आहेत किंवा फुलं सोडून कॅन्डल लावू शकता. हो ना. बरंच काय वापर. खूप सुरेख वाटते. याला सुद्धा आम्ही कोटिंग केलेलं आहे म्हणजे काळं पडत नाही काय नाही. म्हणजे का बाहेर ठेवलं तर हवे नेले का जिथे ठेवतो. बरं. खूप सुंदर सुंदर वस्तू बघायला मिळत आहेत. हे पातेल आहे का? हे जेवणासाठी हंडी. मग हंडीमध्ये साईज असतील ना तुमचं? हे सगळ्यात लहान आहे त्याच्यापासून मोठे चालू होतात. त्याच्यापेक्षा मोठा पण असतो. आणि झाकण सकट आहे. आणि कलई केलेली असते. कलई केली. बरं. कलई करावंच लागते. ते जेवण होण्याचे हे होत नाही. मस्त बिर्याणी वगैरे छान होईल. राईस वगैरे आमटी सगळंच काही बनवू शकताय तुम्ही. हो सगळं होतं. बिर्याणी करायचं. आणि तुमच्याकडे मसाल्याचा डबा आहे. तांब्यामध्ये हे पितळेमध्ये आहे. पितळेमध्ये. ही पण हंडी थोडीशी उभट आहे ना. ही जरा गोल प्रकारची हंडी. त्याला पण कलई केलेली आहे बघा. मसाल्याचा डबा आहे बघा. मधली काढली की नाही? अच्छा मधलं काढायचं. ह्याला पण कोटिंग केलेलं आहे. हो त्यालाही कोटिंग केलं.
कलई आणि कोटिंग केलेलं आहे, पण वजनदार असे आहेत बघा. 7 डब्यांचा मसाल्याचा. तर हा कितीला येणार? कुठला? 2500 रुपयाला. 2500ला. पण रिझनेबल किमती आहेत ओरिजिनल तांब्यामध्ये. बाहेर आपल्याला एवढ्याला मिळणार नाही आणि ही वस्तू मिळणार नाही म्हणजे. होच ना, ह्या वस्तू नाही मला मी हाताळल्या पण नाहीत अजून. जागेवरच माझ्या खात्यात. हो ना. आता रील बघून दादा आता आजचे जे दर आहेत ते पुढे वाढू शकतात. हो, ते आता मार्केट वाढते तसं ते वाढते. आता हे आजच्या हिशोबाने आता उद्या असं होतं. आता ते जसं सोने चांदी दर वाढतात नोट करून घ्या. आता दादानी जे भाव सांगितले ते कमी जास्त होऊ शकतात. जसं मार्केटचा भाव आहे तसं ते तुम्ही आलात कधी वाढू पण शकतात. ग्लास बघितले ते असे ग्लास होते, ते कच्चे होते, आता हे तयार झाले. पण साधारण आता म्हणजे ग्लासाची प्रक्रिया होईपर्यंत आणि ठोकेपर्यंत किती वेळ जातो? त्याला वेळ, आता ते मशीनवर ते 2 वेळा दाब द्यायला लागतो, तो ग्लास तयार होणार. त्यानंतर तो आम्ही भट्टीवर गरम करून ऑइल जाळणार, थोडंसं सॉफ्ट करणार. तो आता कडक झालेला आहे. भट्टीवर पुन्हा जातं ते, परत ते गरम करायला लागतं. ते थोडा नरम करायला लागतो ठोके मारण्यासाठी. मग ते ऍसिड करून मग ते मशीनवर त्या पट्टी मारून साफ करून घेतो. क्लीन आता दाखवली तशी तिथं भांडी पडली. नंतर ठोके मारतो त्याला. नंतर फिनिशिंग करून आपल्यापर्यंत. नंतर त्यांनी त्यांचं ब्रँडचं नाव लिहिलेलं आहे. सर्व काही रेडी आहे. आणि ग्लासांचे तरी किती प्रकार आहे आपल्याकडे? तसे पाहिजे 4-5 प्रकार आहे. हा पण छान आहे बघा ना. दादा ग्लासची काय किंमत आहे? प्लेन मध्ये पण आहे. ह्याची काय किंमत आहे? कुठला? तेच 400 रुपयापर्यंत जातात. छान आहेत पण 200 रुपयाचे आहेत, 150 रुपयाचे आहेत. जसं घ्या म्हणजे हलकं आहे, हे थोडं हलकं आहे. आणि हा प्लेन मध्ये जसं फुलपात्र असतं त्याप्रमाणे हलके छान छान लहान आहे. मोठे अंडे त्यातलाच आम्ही एक लहान. हल्ली कोण आता मुंबईच्या ठिकाणी वापरतंय? पाणी प्यायला बारीक वापरतो. सगळं स्वरूप लहान झाले पूर्वीचं जे होतं ते. पण सगळी लोक वळलेत ना तांबा पितळ्याकडे यायला लागले. पण आता व्हरायटी वाढले जातात आमच्याकडे. म्हणून तवे आलेत, तिकडे चमचे आलेत, गाळणी आले, सगळे व्हरायटी. ताट वाट्या, गाळणी पण आहे, ताट वाट्याचा सेटअप पण येतो आपल्याकडे. तपेल्याचं सांगा ना दादा. बघा ना, तुम्ही आतमध्ये मगाशी बघितलं होतं ना तपेला कसं तयार होतं ते. तसं मोठं आहे. हे पूर्वी लोक पाण्याला वापरायचे, अजून सुद्धा वापरतात. अजून पण वापरतात ना गावच्या ठिकाणी. कोकणामध्ये वापरतात. पहिले गावाकडे आता आपल्या सिटीमध्ये पण वापरला जातं. तरी साधारण ह्याची काय असेल किंमत आपल्या आता हे 2800 पर्यंत जातो. 2800? ठीक आहे. म्हणजे सगळे दर मला रिझनेबल वाटतायत खरंच. मोठं आहे तसं. माझ्याकडे 1800 पासून आहे, 2500 वाला आहे, 2800. म्हणजे घेऊ तसं आहे पण हे मजबूत आहेत. ताटवाटीचा सेटअप होतो. अच्छा, पितळीचा. कन्यादानात वगैरे पण लागतात किंवा गिफ्ट साठी आता जेवणाला वापरतात ना. बरोबर जेवणासाठी. आणि हॉटेल व्यावसायिक पण येत असतील ना तुमच्याकडे? कारण जरा काहीतरी लोकांना अट्रॅक्शन काहीतरी वेगळं लागतं. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय पितळेच्या ताटामध्ये जेवणाचं असतं ना. फिनिशिंग छान आहे प्रत्येक गोष्टीची. आणि मेन हे जे ठोक्याचं काम आहे ना प्रत्येक ठिकाणी बघा कसं केलेलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते. हे जे मधल्या बाजूला जे ठोके दिलेले ते बघा आणि ह्या बाजूचे बघा. इतकं सुंदर वाटते ते बघायला. हे 2000 पासून हा सेट आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ऍड करून पण घेऊ शकता. हा सेट कसा दादा तांब्याचा? 2200 पासून चालू आहे. 2200 पासून सुरुवात आहे बघा. थोडं महाग असतं म्हणून जरा फरक पडतो. बरोबर. पितळेचा भाव त्या मानाने कमी आहे. आणि घंगाळ सगळ्यात छोटी साईज तुमची दाखवा जरा. हे बघा, हे इथून चालू करून. अच्छा, ही सगळी रेंज आहे. घंगाळ डेकोरेशन मध्ये वापरतात जास्त. लहान बाळांना आंघोळ्या घालायचे पूर्वी. ते आहेत, मोठे पण आहेत ना बघा. छोटे सुंदर आहे. आता आपण त्याच्यात फुलं वगैरे सोडतो. लहान बाळांची आंघोळ व्हायची याच्यामध्ये पूर्वी असायचे. हे लहानपासून ते एवढ्या मोठ्यापर्यंत. ते ही मोठी साईज सगळ्या. ही मोठी साईज. आणि त्याच्या मधल्या साईज बघा. रेंज लावलेली. बरं, मटका आलेला आहे. बरेच नळ आहे का? ह्याला नळ पण आहे. बरं, नळ सुद्धा. तरी साधारण मग काय किंमत आहे याची? हा जातो 2500 पर्यंत. बरं. आता हे पिंप हे लहान मोठ्यापासून सेट येतात. टाकी म्हणतात. टाकी म्हणतात त्याला. हे ठोके जे आहेत. बरं. हे आपले स्वतः इथे तयार केलेले आहेत. बरं. याला झाकण येईल ना? हा, याला झाकण पण आहे ना. बरोबर, याचं झाकण येईल. तुम्ही नळ म्हणजे नळ लावता येतो नंतर याला. बरोबर. आधी लावून नाही. तुमची जशी रिक्वायरमेंट असेल तसं आम्ही नळ लावून तुम्हाला हवं तसं करून देतो. ते कारखाना असल्यामुळे तुम्हाला जसं हवं तसं वस्तू करून मिळणार आहे. मोठी साईज, टोकायचं प्लेन हवं तर प्लेन आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी त्यांच्याकडे आहेत. तुम्ही बघू शकता इथे त्यांची काम सगळं चाललेलं आहे. कारखाना असल्यामुळे तुम्हाला सगळ्या साईज मध्ये अगदी घंगाळ आहेत.
तुम्हाला पातेले हवे ते बरेचसे असे प्रकार आहे. टाकीमध्ये पण बघा किती व्हेरायटी आहे. गंगाळमध्ये मसाल्याचे डबे आहेत आणि छान वजनदार आधी छोटे गडू पण आहेत बघा इथे. आणि पेला आणि फुलपात्र खूप सुरेख बघा. त्याचा घाट किती सुंदर आहे. मस्त. तामण पण किती छान आहे बघा. जाड मधलं हा जाड आहे. जाड आहे. आणि काय किंमत आहे तामणची? तामण आपल्याकडे 700 रुपयापासून चालू होतं. 700 पासून सुरुवात आहे. 700 पर्यंत 2000 पर्यंत तामण आहे. जाड मध्ये मोठ्या साईज पर्यंत खूप सुंदर तामण आहे बघा ना. मग याच्यात लहान साईज आहे ना, अजून लहान आहेत ना, 2 साईज आहेत. आणि हा सेट कसा दादा? आता लागतोच आपल्याकडे. 1000 रुपयाला बसतो. 1000ला पडतो. काय सुरेख वाटेल रुपवातीमध्ये किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा आपल्याला सुद्धा पाणी. हा फुलपत्र असल्याने ग्लास आहे त्याचा. आणि हे सगळे हे जाड मध्ये काढलेले आपण खास स्पेशल आपल्या नावाने सगळं आपल्या नावाने देतात. हो ना. तर इथे बरेचसे असे कारखाने आहेत आणि इथे पण आता टोके मारतायत ना दादा? दादा नाव काय तुमचं? नंदकिशोर करडे. अच्छा. आपण किती म्हणजे किती वर्ष झाली व्यवसायात? 50-52 वर्ष झाली मला हे काम. 52 वर्ष. दादा मग लहान वस्तूला जास्त वेळ लागतो का? तसा वेळ दोन्ही याला लागतो. लहानला पण तितका आकार घालावा लागतो ना, त्याच्यामुळे ती मेहनत लागते. बरं बरं. आणि मोठ्या म्हणजे काय आता हल्ली जरी ठोके नुसते टाकायचे असतात. बरं. पण ते ठोके जरी टाकायचे असले गरम करायचं ऍसिड मध्ये पॉलिश करायचं. बरं. त्याला ही मेहनतच आहे. मेहनत. मग ही टाकी आता तुम्हाला हे संपूर्ण किती वेळ जाणार आहे? आता ह्या टाकीला कमीत कमी 3 तास जातात. 3 तास. बरी मोठी टाकी आहे बघा. त्यांचं काम चालू आहे. चालू आहे. कशा प्रकारे ठोके मारले जाते आणि एवढी मोठी वस्तू आहे ती वजनदार आणि ते फिरवायला थोडा हे पडतं, टाइम लागतो. बरोबर. तर प्रत्येकाचं इथे काम चालू आहे आणि प्रत्येकाचे कारखाने इथे वेगवेगळे आयटम आहेत. बरं दादा धन्यवाद. हो चालेल. नमस्ते. अशा प्रकार ही तांबटाळी आहे. बरेचशे वर्षे जुनी अशी. आणि बघा कारखाने इथे आहे. सगळ्यांची कामं चालू आहेत तिथे. आपण ह्या शॉपला भेट दिली म्हणजे ह्या कारखान्याला भेट दिली होती. आणि आता इथे पुढे पण बघा बरेच जणांची सगळी कामं इथे चालू आहेत. नमस्कार. नमस्कार. आपण काय काम करताय आता इथे? हे पितळाचा हांडा आहे. हा हा. त्याला हांडा म्हणतो आम्ही. हा हा. हे आता आम्ही मटार काम करतो त्याला. ठोके टाकतो म्हणजे मटार काम करतो याला. हा हा हा. ठोके टाकतो म्हणजे मटार काम करतो आम्ही. ठोके पण म्हणतात आणि मटार पण म्हणतात का? मटार काम आमच्या मध्ये मटार कामच म्हणतात. बरं. दादा मग आता जुनी भांडी आम्ही आणली आणि आमचे असे ठोके गेले असतील तर ते करून मिळतात? हो करून होतील ना. सगळं नवीन होतील. त्याचा खर्च काय असतो? किती जरी जुने असले तरी नवीन करतो आम्ही. त्याचा खर्च काय असतो? ते मजुरी. बरं बरं. लहान मोठी साईज. बरं. अच्छा. मग आता हे जुन्या हंड्यावरती हे ठोके काढून घेत आहेत. बरोबर. हो नवीन वाटणार ना. नाही दादा सांगा मग ह्याची काय तुम्ही घेतलं पैसे? त्याचे वय 150 रुपये. 150 रुपये मजुरी. 150 रुपये मजुरी घेतली बघा. अच्छा मजुरी घेतली. छान आहे. बरं. मोठं 300. हे 300 रुपये मजुरी. बरं. हे बघा इथे घंगाळ आहे मोठा आणि तिथे पण ठोके मारण्याचं काम चालू आहे दादांचं. किती चकचकीत अशी भांडी बघायला मिळत आहेत. भट्टीवर गरम करायचं. भट्टीवर गरम केल्यानंतर त्याला मग सल्फ्युरिक ऍसिड लावून स्वच्छ करायचं. आता आम्ही सल्फ्युरिक ऍसिड लावतो. सल्फ्युरिक ऍसिड आम्ही लावतो याला. बरं. मग ऍसिड असतं का? ऍसिड म्हणजे मराठीमध्ये त्याजप. अच्छा. मराठीमध्ये त्याजप. नाही डायरेक्ट तुम्ही हातात काय घालत नाही? आपण हे त्याला पाणी टाकून मारून टाकले. अच्छा. आणि तसं हे जिवंत आहे. बरं. हे जिवंत आहे. या अंगावर पडलं ना तर तुमचं अंग भाजून निघतंय. बरं. हे पाणी टाकून आपण त्याला हे माईल केलेलं आहे. बरं. अच्छा. मग त्या ऍसिड झाल्यानंतर मग तयार होतं. मग आपण त्याला घासून काढणार. मग त्याला ठोके मारणार. बरोबर. याला आपण सल्फ्युरिक ऍसिडने स्वच्छ केलं. आता याला आपण चिंच लावणार. बरं. पाण्याने धुवून घेणार. बरं. मग आपण याला चिंच लावणार. बरं.
सल्फ्युरिक ऍसिड आपण उजळून काढल्यानंतर भांडं आता असं स्वच्छ होतं आणि मग आपण याला कॉटनच्या फडक्याने पुसून उन्हामध्ये वाळत ठेवायचं, मग त्यावर आपण ठोके टाकायचे. अच्छा, मग ठोके टाकून झाले की मग माल बाजारात जातो. अरे वा, छान माहिती मिळते बघा आपल्याला. किती लखलखीत केलं. धन्यवाद दादा. मस्त. प्युअर पितळेचा आहे, पण पत्र्याचा आहे, सीटचा आहे. बरं, छान. असं बऱ्याच गोष्टी दादांनी दाखवल्या. आणि जवळपास किती तरी तुम्ही म्हणालात एकूण? तसे माझ्याकडे आता मी कारखान्यात 70-80 बनतात, काही बाहेर येतात. ऑर्डर आले तर सगळं करतो मी. बरोबर, तुम्हाला पाहिजे ते माझ्याकडे नसेल तरी वस्तू तरी मी तुम्हाला अरेंज करून देतो. म्हणजे काय आता बाहेरचा माल लोकांना कमी ह्याच्यात लागतो, ते पण आपण अरेंज करून देतो. बरं, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पण मिळणार आहे. आणि छान माहिती मिळाली आपल्याला. कारखान्यात डायरेक्ट आपण आलो आहोत. आणि हे किती ते किती वाजेपर्यंत चालू असतं? सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतं. आपल्या पुणा स्टेशन पासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर. 3 किलोमीटर. पुणा स्टेशन पासून आहे. शिवाजीनगर वरून पण 3 किलोमीटर. मेन सेंटर आहे, शनिवारवाड्याच्या जवळ आहे, कसबा गणपती पासून जवळ आहे. बरं, अगदी 5व्या मिनिटाच्या अंतरावर आहे. आता मेट्रो स्टेशन पण जवळच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर खाली चौकात मेट्रो स्टेशन पण येऊ शकतो. आणि मी पण आली ना, अगदी 5 मिनिटात आली पुण्या स्टेशन. 3 किलोमीटर लगेच यायला होतं. संध्याकाळी 5 पर्यंत. आणि सर्व दिवस खुलं असतं? नाही, रविवारी बंद असतं. रविवारी बंद असतं. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता. छान तुमच्या डोळ्यासमोर बघायला मिळेल की कसे ठोके पाडले जातात आहे आणि किती मेहनत आहे या गोष्टीला. आणि ते आपल्यापर्यंत येते. आणि चांगलं असं चांगल्या प्रतीचं तांब पितळ आपल्याला मिळणार आहे. जर तुम्ही इथे आलात पुण्याला तर नक्की इथे भेट द्या. दादा खूप खूप धन्यवाद. तुमची छान माहिती आणि वेळ काढला. यांना कॉल केलेला की मी येणार आहे म्हणून. आम्ही आलेलो इथे दगडूशेठ हलवाई दर्शनासाठी. म्हटलं चला इथे पण भेट देऊया. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.